नमस्कार, मी ऋतुजा कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेता योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोदा ते नर्मदा जलयात्रेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. आम्ही नदीजोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या एकमेकांशी जोडून या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प हा आपल्या सरकारने घेतलेला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी निर्मळ आणि अविरत प्रवाही ठेवण्यासाठी शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून जलसंपदा विभागाचा हा उपक्रम राज्याच्या जलसमृद्धीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीमध्ये राज्याच्या प्रगतीला वेग देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई मेट्रो मार्गिका 5A साठी 18,130.55 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील 69 लाख नागरिकांच्या प्रवासाचा वेळ 50% वाचणार आहे. विदर्भातील दळणवळण सक्षम करण्यासाठी नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर या 3 द्रुतगती महामार्गांच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज घेण्यास तसंच प्रशासकीय खर्चाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. तसंच नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीसाठी 1063 कोटी रुपयांच्या विकास कामांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना विदर्भातील प्रकल्प 6 वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. भंडारा जिल्ह्यामधील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन प्रकल्पाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यातील जेट्टीचं काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचा सविस्तर प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे विदर्भातील पर्यटनाला मोठं बळ मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृह इथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं कामकाज अधिक वेगवान करण्यासाठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा पुरवण्यावर चर्चा झाली आहे. जैन समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रलंबित अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लावला जाणार आहे. राज्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी एआयचा वापर करून सक्षम यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला दिलेले आहेत. महानंदच्या पुनरुज्जीवनासह नागपूर आणि उदगीर इथे अत्याधुनिक डेअरी प्रकल्प उभारले जाणार असून आरए आणि महानंद ब्रँडचे लवकरच रिलॉन्चिंग केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था यांच्या 3 उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या 5,199 कोटींच्या गुंतवणुकीमधून कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि शाहूवाडी इथे 1,100 मेगावॅट वीज निर्मिती होणार असून यामुळे महाराष्ट्र ऊर्जा साठवणूक आणि शाश्वत वीज पुरवठ्यात देशात अग्रेसर ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये राज्यातील 18 विशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात 2,56,137 कोटींची मोठी गुंतवणूक होणार आहे. याद्वारे 1 लाखापेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होतील. सोलार सेल, ग्रीन स्टील, लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहनं यांसारख्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आलं. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र हे देशातील गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र म्हणून अधिक सक्षम होणार असून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला मोठी गती मिळणार आहे. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.